आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगा प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया पावसाळ्यात जनावरांचे करायचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी बाभुळगाव आणि डॉक्टर आकाश राठोड, जिल्हा प्रकल्प अधिकारी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारचं पावसाळ्यामध्ये जनावरांचं व्यवस्थापन करायचं, यामध्ये उदाहरणार्थ शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैस आणि इतरही तत्सम जनावरांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायचं या संदर्भात आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी बाभुळगाव, सोबत डॉक्टर आकाश राठोड, जिल्हा प्रकल्प अधिकारी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यवतमाळ. चला तर बातचीत करूया त्यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा सुरुवातीचा हा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये आपण जनावर पाळतो, तर पावसाळ्यामध्ये जनावरांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दल आता आपल्याला तर माहिती आहे की पावसाळ्यामध्ये जनावरांचं व्यवस्थापनचं विशेष महत्त्व का बरं आहे. कारण की यामध्ये कसं असतं, पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असतो, त्याचबरोबर जे आहे की दूषित पाणी, चिखल, नंतर अन्य जे परजीवी आहे, समजा आपण त्यांना पॅरासाईट वगैरे म्हणतो, त्याचं प्रमाण वाढतं. तर जर आपण योग्य प्रकारे जर व्यवस्थापन जर नाही केलं तर त्यामुळे काय होतं की जनावरांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्या कारणाने त्यांचं जे दूध उत्पादन आहे किंवा त्यांचं जी वाढ आहे ती बरोबर होत नाही आणि त्यांचा जे आर्थिक नुकसान होतं तो शेतकऱ्याला होऊ शकतो. विशेषतः विदर्भामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस हा प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो आपल्या इकडे. तर कधी कधी पावसाळा हा जवळपास 8-8 दिवस किंवा 15-15 दिवस सतत पाऊस असतो. तर अशा वेळेस जनावर आपण ज्या ठिकाणी बांधतो तो म्हणजे गोठा, तो गोठा हा ओला चिंब होऊन जातो, त्या ठिकाणी जनावरांना बसण्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध राहत नाही. तर अशा वेळेस पावसाळ्यामध्ये गोठ्याची कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे किंवा घ्यावीची पाहिजे याबद्दल झाले सर काय? बघा, आपल्याला गोठा हा सुरुवातीला स्वच्छ आणि जनावरांना उबदार राहील या प्रकारे बांधून घेणे आवश्यक असते. याची काळजी पावसाळा लागल्यानंतर घेण्यापेक्षा पावसाळा लागण्याच्या आधीपासूनच आपण याची तयारी केलेली असली पाहिजे. आपल्या गोठ्याच्या आतमध्ये पाणी येणार नाही. जर वरतून काही छिद्र पडलेले असतील, गोठ्याचे जे काही छप्पर आपण बनवलेलं आहे त्याच्यातून पाणी आपल्या गोठ्यात येणार नाही. त्याच्यानंतर हवा खेळती राहील, जेणेकरून जे काही आपल्या इथे ओलावा तयार झालेला आहे गोठ्याच्या आतमध्ये तो वाढला जाईल. गोठ्याचा जो बसायची जी जागा असते याच्यावर जर व्यवस्थित मुरुमाचा एक थर किंवा रेती मिश्रित मुरुम असा जर का आपण एक थर टाकला तर तिथे ओलावा साचून राहत नाही, तो आतमध्ये शोषला जातो आणि एक जनावरांना बसण्यासाठी उबदार जागा तयार होते. पाणी नसल्यामुळे तिथे माश्या किंवा बाकी परजीवी यांच्या राहण्यासाठी जागा उरत नाही. माश्या आणि बाकीच्या परजीवींसाठी जर जागा उरली नाही तर त्याच्यापासून जे जनावरांना होणारे समोरचे आजार आहे हे सुद्धा आपल्याला टाळता येतात. यासोबतच आपल्याला एक हे व्यवस्था करून ठेवायची की आपल्या गोठ्यात जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोयसुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. जर का आपल्याकडे 5-7 दिवस झड लागून राहत आहे तर आपले जनावरं बाहेर पाणी
पिण्यासाठी घेऊन जाणं हे काही तेवढं सोयीस्कर होत नाही. त्यामुळे आपल्या गोठ्यात जर जनावरांना पाणी पिण्याची सोय आपण केली, हवा मुबलक प्रमाणात जर का आपल्या गोठ्यातून खेळत राहिली आणि सूर्यप्रकाश जर आपल्या गोठ्यात येत राहिला, यासाठी 3 फुटापर्यंत आपले गोठे कमी चांगल्या भिंतींनी प्रोटेक्टेड असले पाहिजे आणि त्याच्यावरची जे भाग आहेत तो हवेसाठी आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी हा उघडा राहिला पाहिजे. शेळ्यांच्या गोठ्यामध्ये थोडीशी वेगळ्या प्रकारे आपल्याला अरेंजमेंट करावं लागते. तिथे वरपर्यंत भिंत घेऊन आपल्याला मोठ्या प्रकारच्या खिडक्या आपल्याला तिथे ठेवावं लागतात, जेणेकरून हवा खूप जास्त प्रमाणात नाही पण सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे येत राहील. आणि आतमधला जो काही आपला जमिनीचा भाग आहे, जो बसायचा भाग आहे, जो खालचा भाग आहे, तो पाण्यापासून दूर राहील किंवा तिथे ओलावा साचून राहणार नाही. जेवढा ओलावा आतमध्ये कमी राहील तेवढा रोगराई कमी राहील. पावसाळ्यामध्ये जनावरांचा आहारसुद्धा बदलतो. जसं आता उन्हाळ्यामध्ये आपण जनावरांना कोरडा चारा देतो, तर पावसाळ्यामध्ये हा चारा गवत वगैरे येते तर हा ओला चारा होऊन जाते. त्याच्यामार्फत सुद्धा काही रोगराईचं प्रमाण त्यामध्ये जनावरांना शिरकवण्याचं अति होऊ शकते, जसं की हगवण लागणे किंवा इतरही काही पचन क्रियेमध्ये त्याच्या बदल होते. तर या संदर्भात काय सांगाल की आहार कसल्या पद्धतीने दिला पाहिजे? पावसाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपण बघतो की जो शेतकरी आहे तो गोठ्यामध्ये जो आहे उन्हाळ्यामध्ये जो काढलेला कडबा समजा किंवा कुटार वगैरे जो आहे तो ठेवतो. तर आपल्याला पावसाळ्यात अशी विशेष काळजी घ्यावी लागेल की तो कोरड्या ठिकाणी चांगला ठेवला जाईल. पावसाळ्यात जर मुबलक हवा नसेल, त्याला आपण व्हेंटिलेशन वगैरे म्हणतो, किंवा पाऊस जर वरतून जर छतावरून गळत असेल तर त्या कारणाने काय होतं की चारा थोडासा भिजतो आणि चारा जर भिजला की त्याला जी बुरशी वगैरे आहे ते लागते आणि असं जर आपण चारा जर जनावरांना खाऊ घातला तर त्यामुळे त्यांचे रोगराईचे प्रमाण वाढतात. आणि दुसरं असं महत्त्वाचं आहे की पावसाळ्यात आपण बघतो की हिरवा चारा आपल्याला शेतामध्ये किंवा धुऱ्याच्या साईडला आपल्याला दिसतो. तो चारा असतो कोवळा चारा असतो. त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जे आहे ते 80 ते 90% असते. ते जर चारा आपण जनावरांना दिला तर त्याचं काय ते पचनक्रियावर त्याचा परिणाम होतो, त्याला तो चारा पचत नाही. त्यामुळे काय होतं की त्याला हगवण वगैरे लागू शकते. तर यावेळेस काय करायचं की जो चारा आहे आपण सकाळी जे चारा आणतो हिरवा चारा, त्याला थोडा वेळ असं उन्हामध्ये किंवा थोडा वेळ बाहेर वाळू टाकायचा. त्याप्रमाणे काय होईल की त्याचं जे मॉइश्चर आहे, त्याचं पाण्याचं प्रमाण ते थोडं कमी होईल आणि ते थोडं वाळल्यानंतर आपण ते संध्याकाळच्या वेळेस त्याला आपण खाऊ घालू शकतो. हे एक विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि जे आपल्याकडे जे उपलब्ध चारा आहे किंवा आपण वर्षभराचं जे साठवून ठेवलं आहे त्यासाठी आपल्या कोरड्या जागेची चांगली अशी व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून जे आहे ते स्वच्छ आणि चांगला जो चारा आहे तो आपल्या जनावराला आपण खाऊ घालू शकतो. चाऱ्या संदर्भात आपला हा विषय निघाला तर एक कन्सेप्ट आहे की मुरघास. तर शेतकरी बांधवांनी मुरघासच्या माध्यमातून आपण चाराची साठवणूक करू शकतो, तर ते कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भात काय? आता मुरघास जे आहे ते स्पेशली जर आपण बघितलं आपल्या विदर्भातल्या काही भागामध्ये खूप लोकांना याबद्दल अवेअरनेस नाही आहे. तर मुरघास म्हणजे एक प्रकारचं आपण जे लोणचं म्हणूया. आपल्याला माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये आंबे येतात आणि ते आंबे आपण पावसाळ्यामध्ये त्याला आपण कैरी जे आहे त्याचं लोणचं बनवतो आणि वर्षभर खातो. त्याचप्रमाणे जे आहे की पावसाळ्यामध्ये जे हिरवा चारा मुबलक असतो त्यामध्ये जे मका असतो, मका सर्वात चांगला घटक आहे मुरघाससाठी. जो मका असतो त्या मक्याला आपण जे आहे ते साठवून ठेवू शकतो. तर मुरघासचं संकल्पना अशी आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याकडे हिरवा चारा नसतो त्यावेळेस हा साठवलेला जो मुरघास आहे आपण तो खाऊ घालू शकतो. आता मुरघास बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. काही मुरघास जे आहे आपण घरी पण जे खड्डा करून त्यामध्ये पण बनवू शकतो. त्याचप्रमाणे सायलेज जे मुरघासच्या बॅग पण येतात, 1-1 टनाच्या बॅग पण येतात. ज्यांच्याकडे समजा मका मुबलक प्रमाणात आहे ते मका जो आहे तो आपण बारीक 1-2 सेंटीमीटरचा आपण जे कट करून त्याला हवाबंद त्या बॅगमध्ये आपण जर ठेवला तर जवळपास जे आहे 21 ते 30 दिवसामध्ये तो आपल्याला मुरघास बनवून मिळतो. आणि तो मुरघास जो आहे तो इतका पौष्टिक आहे. तर आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे दूध उत्पादक शेतकरी आहे ते सर्वात मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आणि हा हिरवा चारा जो आहे आपण जर साठवून त्याचं मुरघास जर बनवलं आणि आपण ते पशूंच्या आहारामध्ये जर आपण त्याचा समावेश केला तर नक्कीच त्याचं दूध उत्पादनामध्ये वाढ होईल. पावसाळ्यामध्ये काही जे आजार आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांवर दिसून पडते, तर ते कुठले आजार आहे आणि त्यावर आपण कसल्या पद्धतीचं व्यवस्थापन केलं पाहिजे या संदर्भात काय सांगा? पावसाळ्यात साधारणपणे सर्वच प्रकारचे आजार आपल्या जनावरांना होतात. आता HS हिमोरॅजिक सेप्टिसेमिया किंवा गटसर्प
हा मशीननं होणारा या काळातील सगळ्यात महत्त्वाचा आजार. त्यानंतर BQ ब्लॅक क्वार्टर किंवा एकटांग्या हा सुद्धा गाई म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याच्यानंतर खुरी किंवा फूट रॉट शेळ्यांमध्ये PPR, HSBQ आणि मागच्या 4-5 वर्षापासून आपण जो नवीन प्रकारे पाहत आलो आहे तो LSD लंपीची बिमारी जी आपण म्हणतो आहे. शासनातर्फे या सर्व रोगांचं लसीकरणाची व्यवस्था ही मान्सूनपूर्व काळातच केल्या जाते. आपल्यामार्फत मी सर्व पशुपालकांना विनंती करू इच्छितो की पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून आपल्या सर्व जनावरांना लसीकरण हे करून घेण्यात आलं पाहिजे. यासोबतच जे पाळीव प्राणी आहेत कुत्रा, त्याच्यानंतर घरी आपण कोंबड्या पोसतो, यांनासुद्धा लसीकरण आपण या काळात करून घेतलं पाहिजे. सध्या महाराष्ट्र शासनातर्फे पशुसंवर्धन विभाग सर्व भागांमध्ये लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवत आहे आणि सर्व पशुपालकांनी याचा लाभ घेतला पाहिजे. गाय संवर्गातील किंवा म्हैस संवर्गातील सर्व जनावरांना HSBQ, त्याच्यानंतर LSD लंपी रोगाची लस आणि शेळ्यांमध्ये PPR, ETV या रोगाची प्रामुख्याने लस लावून घ्यावी. तसेच जे आपले पाळीव प्राणी आहेत, कुत्रे आहेत, यांना DHPPIL म्हणजे आपण जी डायरियाची एक लस येते आणि रेबीजची लस ही सुद्धा वेळेवर लावून घ्यावी. हे झालं रोगाचं आणि रोग व्यवस्थापनासंदर्भातलं. परंतु या काळामध्ये काही दुधाळ जनावरं असतात, तर या दुधाळ जनावरांमध्ये आपल्याला दूध उत्पादनामध्ये कमी जास्त प्रमाण आढळून येते. तर अशा वेळेस या जनावरांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे? आपल्याला माहिती आहे की दुधाळ जनावरांमध्ये जो गाई म्हशीचा कास असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आता पावसाळ्यात जर आपण बघितलं तर गाई म्हशी जर आपण गोठा स्वच्छ जर नाही ठेवला तर गाई म्हशी तिथेच खाली बसतात आणि त्या कारणाने काय होतं की तिथला जो पाणी असतो खराब साचलेलं पाणी तो त्याच्या कासेला लागतो आणि त्यामुळे काय होतं कासेचे रोग होतात. त्याला आपण कासेचा दाह किंवा इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर आपण मस्टॅटिस म्हणतो. आणि मस्टॅटिस हा रोग जर बघितला तर संपूर्ण जगामध्ये हा रोग जो आहे हा खूप वाढत चालला आहे आणि यावरचे जे उपचार आहे ते नेहमी बदलत राहतात. कारण की जे यामध्ये बॅक्टेरिया पण येतो, काही पॅरासाईट पण येतात, असे वेगवेगळे जे मिळून तो जो रोग होतो आणि त्यामुळे ते कासेचा दाह होतो. त्यासाठी आपल्याला सोपं काय करायचं आहे की जेव्हाही आपण दुधाळ जनावराला आपण दूध काढण्यासाठी नेतो ते कोरडी जागा असायला पाहिजे. नंतर त्याचप्रकारे जेव्हा आपण त्याचं जे कास असतो ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि रोज दूध काढायचं. यामुळे कधी काय होतं की आपण एक टाईमचं काढतो दूध, दुसऱ्या टाईमचं काढत नाही. त्यामुळे काय होतं की ते दूध साचून राहतं, त्या नलिकेमध्ये ते साचून राहतं आणि त्या कारणाने काय होतं की तिथे जे जंतू असतात ते जमा होतात आणि ते तिथे त्याचं जे दाह म्हणतो आपण काशीचा दाह मस्टायटिस ते त्यामुळे तिथे होतो. त्यामुळे जे आहे की सुरुवातीचं जे आपण दूध काढतो तर सुरुवातीच्या काही जे धार आहे ते बाहेर काढून द्यायचे, कारण त्यामध्ये जंतूचे प्रमाण जास्त असतात आणि नंतरच्या धार आपण वापरू शकतो. जसं पोटॅशियम परमॅग्नेटचं जे आहे अल्प प्रमाणात जर आपण सोल्युशन त्याचं बनवलं तर त्याने आपण त्याचं जे आहे वॉश करू शकतो. त्या कारणाने काय होईल की त्याचे जे जंतू असतात ते तिथेच मरून जातात. तर ही सर्वात मोठी काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि दुधाळ जनावरांमध्ये हा मस्टायटिस खूप महत्त्वाचा आहे आणि खूप लोकांना याबद्दल कसं आहे माहिती नसतं. त्यामुळे हे छोट्या काळजी आहे, कोरड्या ठिकाणी ठेवणे, नंतर दूध काढायच्या पहिले दूध काढल्यानंतर त्याला कासेला स्वच्छ धुणे, ह्या सर्व आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे वातावरणामध्ये परत बदल झाल्यामुळे आजार आहेत अधिक बळकावतात. तर वासरे आणि गाभण जनावर याची आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? आपण जे आता उल्लेख केला, पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त जर कुठली बिमारी दिसत असेल तर ती आहे डायरिया. वासरे असो, गाई असो, म्हशी असो, बकऱ्या असो, पाळीव प्राणी असो, या सर्वांना डायरियाची लागण या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त होते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे दूषित पाणी आणि आपल्या गोठ्याच्या आजूबाजूला किंवा परिसरात असलेली अस्वच्छता. या 2 कारणांमुळे आपल्या इथे रोगराईचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. पावसाळ्याच्या कालावधीत सर्व ओढा नाल्यांना पूर येतात किंवा पाणी साचतं, त्यामुळे जे काही मलमूत्र इत्यादी ते वाहून घेऊन जातात आणि याच्यामुळे इकोलाय सारख्या बिमारींची, बॅक्टेरियल बिमाऱ्यांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्याची परिणती डायरिया, डिसेंट्री या रोगांमध्ये होते. सोबतच
परोपजीवींचाही उत्पत्ती या पिरियडमध्ये जास्त असते, कारण त्यांना उत्पत्तीसाठीचं जे पोषक वातावरण आहे ते निर्माण होतं. पाणी साचून राहिल्यामुळे त्यात डास, माशा या वाढतात. हेच समोर विविध रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावराकडे वाहण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतात. लंपीमध्ये सुद्धा तेच बघण्यात आलं आहे की मच्छरांमुळे ही बिमारी एका जनावरापासून दुसऱ्या जनावरावर होते. सगळ्यात महत्त्वाचं याच्यात आपण काही करू शकत असेल तर स्वच्छता राखणे, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसराची. त्यानंतर आपल्या सर्व जनावरांना एकाच वेळी जंतनाशकाची औषधं देणे, गोठ्यांमध्ये गोचीड गोमाशासाठी आवश्यक असलेली फवारणी करून घेणे. आणि ही सर्व जनावरांवर एकच वेळा झाली, एकाच दिवशी केली तर त्याचा प्रभाव आपल्याला चांगल्या प्रकारे आढळतो. जर का आपण ही काही जनावरांवर केली तर दुसऱ्या जनावरांचे अंगावरचे गोचीड गोमाशा ज्या बाकीच्या जनावरांना आपण उपचार केलेले आहे याच्यावर काही दिवसांनी ट्रान्सफर होतात, मग परत तीच कंडिशन होते. त्यामुळे आपल्या एका हर्डमध्ये असलेले सगळे जनावरं हे एकाच दिवशी गोचीड गोमाशासाठी किंवा जंत निर्मूलन औषधासाठी हे जर आपण एकाच दिवशी केलं, एकाच पिरियडमध्ये केलं तर आपल्याला त्याचा फायदा चांगल्या प्रकारे दिसतो. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जर विचार जर करतो म्हटलं, अति पाऊस असते तर आपण गोठ्याचं व्यवस्थापन केलेलंच आहे ऑलरेडी, परंतु पावसामुळे जनावरांच्या खुरा ह्या नरम होतात. त्यामध्ये काही थोडंसं जर काटा वगैरे किंवा काही जर दोगड वगैरे लागलं त्या ठिकाणी जखमा होतात आणि त्या कालांतराने त्या जखमाचं एवढं द्राव्य रूप तयार होते की मग त्यावर किडे वगैरे पडतात. तर याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे? सुरुवातीला तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की जे खुरी असतो, आता यामध्ये जे त्याला इन्फेक्शन होते 2 प्रकारचं असतं. एक जो असतो तो व्हायरस असतो, त्याला आपण FMD किंवा तोंडखुरी पायखुरीचं इन्फेक्शन म्हणतो. तो जो आहे तो व्हायरल आहे आणि तो फक्त आणि फक्त लसीकरणामुळेच बरा होतो. त्यासाठी जे आपण उन्हाळ्यामध्ये किंवा फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये आपण एक लसीकरणाची मोहीम राबवतो, त्याला आपण तोंडखुरी पायखुरीची लस असे म्हणतो. ती जर लस लावली तर आपल्याला हा जो तोंडखुरी पायखुरी होणारा जो रोग आहे त्याच्यापासून आपण बचाव करू शकतो. आणि दुसरं, पावसाळ्यामध्ये कसं असतं की जर गोठा ओला असला, जनावर जर चिखलात जर आपण ठेवले तर त्यामुळे काय होतं की जे त्यांचे जे खुरी असतात त्यामध्ये चिखल जमा होतो आणि चिखलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू वगैरे असतात आणि त्याने काय होतं की जी खूर आहे ती नरम पडते आणि नरम पडली की तिथे जे आहे थोडंसंही जर काटा रुतला किंवा काही काडी रुतली तर त्याने थोडंसं ती जखम होते आणि जखम झाल्या कारणाने तिथे जे थोडंसं मॉइश्चर असतो त्यामुळे तिथे इन्फेक्शन चढतो आणि तिथे अळ्या पडतात आणि त्याचं जे इन्फेक्शन आहे तो वाढतो. त्यावेळेस काय करायचं, सर्वात महत्त्वाचं तर आपल्याला जे आपलं गोठा आहे ते कोरडा आणि स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि दुसऱ्यांदा जर झालंच तर काय करायचं की पोटॅशियम परमॅंगनेटचं पावडर मिळतो, आपल्या मेडिकलला मिळतो, नाही तर आपल्या दवाखान्यामध्ये पण आपल्याला ते मिळतं. ते घ्यायचं आणि चिमूटभर जे आहे ते एका बॉटलमध्ये आपण टाकायचं. आपली जी 10 रुपयाची किंवा 20 रुपयाची पिण्याची बॉटल असते त्यामध्ये त्याचं सोल्युशन बनवून घ्यायचं आणि जे आहे ते पाय आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं. सुरुवातीला जर अळ्या पडल्या असेल तर सुरुवातीला आपलं जे टर्पेंटाईन ऑइल असते ते टर्पेंटाईन ऑइलचं जे आहे ते एका कापसामध्ये घेऊन ते तिथे टाकून द्यायचं. त्याने काय होईल की त्यातल्या जे अळ्या आहेत ते सर्व बाहेर येऊन जातील आणि बाहेर आलेल्या अळ्या जे आहेत ते काही वेळानं बाहेर येतात. त्यानंतर जे आहे आपण ते पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे त्यानं आपण त्याला वॉश करू शकतो. आणि दुसरं हे जे आहे हे घरी जे काय करायचं की ते बॉटलमध्ये घ्यायचं आणि असं मारत राहायचं. या प्रकारे आपण त्या खुरीची काळजी घेऊ शकतो. आणि तिसरं आणि महत्त्वाचं असं आहे की काही जे आहे ते खाण्यात जे आपण जनावराला देतो त्या कारणाने पण खुरीचे रोग होतात. ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲसिडोसिस त्याला आपण म्हणतो की जेव्हा आपण काही शेतकरी काय करतात की बाटा जे आहे, बाटा खूप प्रमाणात जनावरांना खाऊ घालतात. त्या बाटा खाल्ल्यानं काय होते की पोटामध्ये जे आहे लॅक्टिक ॲसिडचं जे प्रमाण आहे ते वाढतं, ॲसिडोसिस ज्याला आपण म्हणतो. जे आम्ल जे असतं ते त्याचं प्रमाण वाढतं आणि ते रक्तामध्ये गेल्यानं काय होतं की ते जे आपली खुरी असतात तिथे त्याला ते कमजोर करते आणि तिथे कमजोर झाली की तिथे इन्फेक्शन होतं. तर काही का आपल्याला ते खाण्याचं पण व्यवस्थापन करायला पाहिजे. यावर सोपा उपाय असा असतो की हप्त्यातून 1-2 वेळा आपण जे खाण्याचा सोडा आहे ते जनावराच्या आहारामध्ये आपण त्याचा समावेश केला तर चांगलं होईल. त्या आणि जाता एक शेवटला प्रश्न, पावसाळ्यामध्ये जनावरांची आपण काळजी तर घेत असतोच, परंतु पावसाचं पाणी ज्यावेळेस बदल होतो तर जनावर मग कुठलंही दूषित पाणी पितो, कुठे ओढ्याचं किंवा डबक्यातलं पाणी पितो,
यामुळे सुद्धा बरेचसे आजार जनावरांना होताचे आढळून आलेले आहेत. तर याबद्दल आपण काय सांगाल? जनावरांचं पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यासोबतच त्यांना डायरिया, डिसेंट्री असे सुद्धा रोग या दूषित पाण्यामुळे होतात. जेवढं स्वच्छ पाणी आपण आपल्या पिण्यासाठी वापरतो तशीच आपल्याला जनावरांच्याही स्वच्छ पाण्याची पिण्याची सोय करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास बोअरचं पाणी वापरा. जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा नदी नाल्या आलेल्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात जंतू असतात, पॅरासाइट्स असतात. त्यामुळे चांगल्या खोल बोअरमधलं पाणी हे जनावरांना जर प्यायला आपण पुरेशा प्रमाणात देऊ शकलो तर या रोगांना आपण थांबवू शकतो. मुलाखतीच्या शेवटी पशुपालकांना आपण काय संदेश द्या? तर सर्वात पावसाळ्यामध्ये आपण संदेश द्यायचं म्हटलं तर सर्वात पहिले बघितलं तर जंत निर्मूलन आणि लसीकरण हा महत्त्वाचा भाग आहे. पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व जंत निर्मूलन आणि लसीकरण हे पशुसंवर्धन विभागामार्फत चांगल्या प्रमाणात राबविल्या जाणारे उपक्रम आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा घ्यावा. त्याने काय होईल की आपल्याला जे पावसाळ्यामध्ये जंताने होणारे समस्या किंवा रोगराईने जे व्हायरल रोग म्हणा किंवा याच्यामुळे होणारे त्यापासून आपण त्यांना बचाव करू शकतो. दुसरा आहे आहार. पावसाळ्यामध्ये जे आहे की जनावराचा आहार आपण कोरड्या जागेवर ठेवावा आणि मुबलक प्रमाणात त्यांना जे आहे तो चांगला आणि सुखा चारा त्यांना आपण उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगले राहील. तिसरं आहे की गोठ्याचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन. गोठा जो आहे तो आपल्याला अशा ठिकाणी ठेवला पाहिजे की जिथे पाणी साचलं नाही पाहिजे. पाण्यासाठी आपल्याला उतार काढायला पाहिजे. त्यामुळे जे पावसाचं पाणी आहे ते तिथे साचून राहणार नाही. त्याचप्रमाणे तिथे जे आहे आपण अशी व्यवस्था करायला पाहिजे की तिथे चिखल नाही झाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन जर आपण बघितलं तर पाण्याचं जे आहे आपण जे टाकं असतो आपण खूपदा बघतो की गोठ्यामध्ये टाका असतो जनावरांच्या पिण्यासाठी. एक कॉमन जे असतो तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा पावसाळ्यात चांगल्या प्रकारे आणि तो त्यामध्ये जी शेवाळ जमा झालेली असते ती पण आपण धुवून घ्यायची. त्यामुळे कसं होईल की पाण्यामार्फत जे होणारे रोग आहे त्यापासून त्याचा आपल्याला बचाव करता येईल. चौथं आहे असं की दुधाळ जनावराचं जे व्यवस्थापन आहे की आता आपण बघतो की दूध काढताना त्याचं जे कासेचा जे स्तनदा नाही झाला पाहिजे त्याकरिता आपल्याला ते स्वच्छ दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर स्वच्छ धुवावे. नंतर दूध ज्यामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये ठेवत आहे ते पण स्वच्छ धुवूनच उन्हामध्ये वाळल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये दूध जमा करायला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण छोट्या छोट्या गोष्टीचं जर आपण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर जनावरांना पावसाळ्यामध्ये जे होणारं नुकसान आहे आर्थिक नुकसान ते आपण नक्कीच टाळू शकतो. पावसाळ्यामध्ये जनावरांचे व्यवस्थापन या संदर्भात डॉक्टर झाडे सर आणि डॉक्टर राठोड सर तुम्ही अतिशय शेतकऱ्यांना हितावं अशी माहिती दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण पावसाळ्यात जनावरांचे करायचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी बाबुळगाव आणि डॉक्टर आकाश राठोड, जिल्हा प्रकल्प अधिकारी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पाण्याचं दुर्भिक्ष्ण हे दिवसेंदिवस जाणवत आहे. कमी पडणारा पाऊस आणि या पावसाचं व्यवस्थापन आपल्याला करणं नितांत गरजेचं आहे, कारण पुढील काळ हा पाण्यावाचून असेल की काय याबद्दल साशंकता आहे. तर या संदर्भात आपल्याला पाण्याची बचत कशी करायची आणि पाणी कसं वाचवायचं या संदर्भात डॉक्टर स्नेहा टेम्पे यांचं लघुभाषण आपण आता ऐकूया. अल निनो आणि महाराष्ट्राचा भूगोल, नाते आणि परिणाम.
अल निनो आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचे जे संवेदनशील नाते आहे ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला इथल्या पाणी संकटाचे मूळ शोधता येणार नाही आणि त्यावर अचूक प्रशासकीय उपाययोजनाही आखता येणार नाहीत. अल निनो ही केवळ विज्ञानाच्या पुस्तकातील किंवा उपग्रहाने टिपलेली संकल्पना नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि भौगोलिक रचनेला खिळखिळी करणारी एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी आपत्ती आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर महाराष्ट्राचा मोठा भूभाग हा दख्खनच्या पठारावर येतो आणि पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील कोकण पट्टी सोडल्यास उर्वरित बहुतांश भाग हा अवर्षण किंवा पर्जन्य छायेच्या क्षेत्रात मोडतो. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा सरासरीपेक्षा वाढते तेव्हा तिथे निर्माण होणाऱ्या उष्ण प्रवाहांचा आणि आपल्या मान्सूनचा 36चा आकडा तयार होतो. या जागतिक बदलामुळे भारतीय उपखंडाकडे येणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि त्याचा थेट फटका महाराष्ट्राच्या विविध कृषी हवामान क्षेत्रांना बसतो. जेव्हा जेव्हा अल निनो सक्रिय होतो तेव्हा महाराष्ट्रात पावसाचे आगमन अत्यंत अनिश्चित आणि रेंगाळणारे होते. मृग नक्षत्राच्या भरवशावर पिढ्यानपिढ्या पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्याचा डोळा आभाळाकडे लागून राहतो, पण कोरडे ढग केवळ हुलकावणी देऊन निघून जातात. उशिरा आलेल्या पावसामुळे पेरण्या उलटून जातात किंवा दुबार पेरणीचे संकट ओढावते. या संकटाचे सर्वात घातक आणि क्रूर रूप म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 अत्यंत महत्त्वाच्या महिन्यात पावसाचा पडणारा 3 ते 4 आठवड्याचा प्रदीर्घ खंड होय. हा काळ असा असतो जेव्हा खरीपाची पिके ऐन फुलोऱ्यात असतात किंवा सोयाबीन, कापूस, ज्वारी यांच्यासारख्या पिकांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होती असते. नेमक्या याच नाजूक वेळी जमिनीतील ओलावा संपतो आणि झाडे कोमेजून जातात आणि डोळ्यात देखत लाखो हेक्टरवरील पिके करपून राख होतात. महाराष्ट्राच्या प्रादेशिक भूगोलाचा विचार केल्यास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यात याचाच हाहाकार पाहायला मिळतो. मराठवाड्यासारख्या भूभागात जिथे मुळातच पावसाची सरासरी कमी आहे तिथे अल निनोच्या वर्षात परिस्थिती अत्यंत भीषण होते. पावसातील प्रदीर्घ खंडामुळे केवळ चालू हंगामाचे नुकसान होत नाही तर भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याच्या साठ्यावर त्याचे कायमस्वरूपी गंभीर परिणाम होतात. कमी पाऊस पडल्यामुळे धरणांमध्ये आधीच जेमतेम पाणी साठलेले असते आणि दुसरीकडे अल निनोमुळे वाढलेल्या तीव्र उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे अतिशय वेगाने बाष्पीभवन होऊ लागते. धरणाचा साठा कागदावर जितका दिसतो तितका प्रत्यक्षात नोव्हेंबर-डिसेंबर नंतर वापरासाठी उपलब्ध राहत नाही. नाल्या, नाले आणि स्थानिक जलस्रोत कोरडे पडल्याने विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळीही कमालीची खालावते. ऑक्टोबर महिना उजाडता भूजल पातळी कित्येक मीटरने खाली जाते, ज्यामुळे रब्बीचा हंगाम घेण्याची हिंमतही शेतकरी करू शकत नाही. पाण्याचे हे दुर्भिक्ष्य केवळ पिकांपुरते मर्यादित राहत नाही तर ते पशुधनाच्या चाऱ्याचा आणि ग्रामीण भागातील मानवी वस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा एक मोठा सामाजिक आर्थिक प्रश्न बनून समोर येते, ज्याची परिणती उन्हाळ्यात शेकडो टँकर्स सुरू करण्यात होते. जलसंपदा विभागावर अशावेळी सिंचनाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे मोठे प्रशासकीय दडपण येते. त्यामुळे सिंचन नियोजनात कमालीची गुंतागुंत निर्माण होते. मात्र यावर उपाय काय? तर शाश्वत सिंचन व्यवस्थापन, उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञान. या अल निनो प्रणीत आव्हानांचा आणि हवामानांचा बदलाचा मुकाबला करायचा असेल तर आपल्याला आपल्या पारंपरिक सिंचन पद्धतीच्या मर्यादा ओळखून आधुनिक, वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा सलग अंगीकार करावा लागेल. सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण केलेल्या सिंचन क्षमतेचा आणि प्रत्यक्ष होणाऱ्या वापराचा ताळमेळ लावणे हे सिंचन विभागासमोरील मुख्य आव्हान आहे. आजही शेतामध्ये पाटाने मोकळे पाणी सोडण्याची म्हणजे पूर सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, ज्यामध्ये वहनव्यय म्हणजेच काय तर कन्व्हिनियन्सचे लॉसेस आणि शेतातील अकार्यक्षम वापरामुळे वनस्पतींच्या गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त पाणी वाया जाते आणि जमिनी क्षारपड होतात. यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणून जलसंपदा विभागाने आता खुल्या कालव्यांऐवजी थेट नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची पद्धती पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणजेच काय तर PDN या संकल्पनेला प्राधान्य दिले पाहिजे. पाईपद्वारे थेट शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवल्यामुळे बाष्पीभवन आणि वहन दरम्यान होणारी पाण्याची गळती पूर्णपणे थांबवता येते. या पायाभूत सुविधेला जेव्हा शेतकरी पातळीवर सूक्ष्म सिंचनाची म्हणजे ठिबक आणि तुषार सिंचनाची जोड मिळते तेव्हा पाण्याचे व्यवस्थापन खऱ्या अर्थाने शाश्वत होते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची जवळपास 50 ते 60% थेट बचत होते. हे तंत्रज्ञान
पाणी थेट झाडाच्या मुळाशी थेंब थेंब स्वरूपात देते, त्यामुळे मातीतील ओलावा आणि हवेचे प्रमाण योग्य राहून पिकाची वाढही जोमाने होते. सूक्ष्म सिंचनाच्या या संस्कृतीला आता फर्टिगेशन तंत्राची जोड देणे गरजेचे आहे, ज्यामध्ये पाण्यातून विद्राव्य खते दिली जातात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो आणि झाडांना पोषक घटक थेट मिळाल्यामुळे उत्पादकतेत मोठी वाढ होते. तंत्रज्ञानाचा हा प्रवास आता आधुनिक काळातील स्मार्ट इरिगेशन आणि डिजिटल शेती व्यवस्थापनाकडे वळला पाहिजे. इंटरनेट ऑफ थिंग्स अर्थात IoT आणि सेन्सर आधारित सिंचन यंत्रणा आता आपल्या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्राचा भाग बनली पाहिजे. हे सेन्सर्स मातीच्या आत बसवले जातात आणि ते जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण अचूक मोजून त्याचा डेटा प्रणालीला पाठवतात. जमिनीला खरोखर पाण्याची गरज आहे की नाही हे ओळखून ही सिंचन यंत्रणा सुरू किंवा बंद करते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टळू शकतो. या तांत्रिक उपायांसोबतच संरक्षित सिंचन ही संकल्पना आपल्या सिंचन व्यवस्थापनात कोरडवाहू क्षेत्रासाठी राबवावी लागते. पावसाच्या 2 नक्षत्रांमधील खंडाच्या काळात पिकाला केवळ जिवंत ठेवण्यासाठी ज्या पाण्याची गरज असते त्याला संरक्षित सिंचन म्हणतात. यासाठी सिंचन प्रकल्पांच्या उजव्या व डाव्या कालव्यांचे सुयोग्य आवर्तन अर्थात रोटेशनल वॉटर सप्लाय वेळेत सोडणे आणि शेततळ्यांमधील साठवलेले पाणी संकट काळात पिकांना तुषार सिंचनाद्वारे देण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र ही शेततळी उघडी राहिल्याने उन्हाळ्यात यावरील पाण्याचे अफाट बाष्पीभवन होते. हे रोखण्यासाठी शेततळ्यांवर प्लास्टिक आच्छादन घालणे किंवा त्यावर तरंगते सौर पॅनल्स अर्थात फ्लोटिंग सोल्स बसवणे हा एक दुहेरी फायद्याचा आधुनिक उपाय आहे. त्यामुळे बाष्पीभवन तर थांबतेच, पण सोबतच शेतकऱ्याला सिंचनासाठी लागणारी वीजही तिथूनच निर्माण करता येते. याशिवाय आपल्या विभागामार्फत दरवर्षी केल्या जाणाऱ्या जल अंकेक्षणाची वॉटर ऑडिटची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवून पाणी वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याचा मार्गदर्शक म्हणून वापर करणे आता बंधनकारक झालेले आहे. शेतकरी बंधूंनो, एल निनोचा वाढता प्रभाव आणि कमी पर्जन्यमान ही तसेच नागरिकांनी करायची पाण्याचे व्यवस्थापन आणि जलसंधारण या संदर्भात डॉक्टर स्नेहा टेम्पे यांचं लघुभाषण आताच आपण ऐकलं. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी.